शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। राज्यभरात 9 जुलै रोजी झालेल्या शाळा बंद आंदोलनात सहभागी झालेल्या 8,619 शिक्षकांच्या एका दिवसाच्या वेतनात कपात करण्यात येणार आहे। यात नगर जिल्ह्यातील 215 प्राथमिक शिक्षकांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे। 9 जुलैच्या आंदोलनापूर्वीच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी राज्यातील सर्व विभागीय उपसंचालक व शिक्षण अधिकाऱ्यांना राज्यात एकही शाळा बंद राहता कामा नये असे स्पष्ट निर्देश दिले होते। तसेच शाळा बंद ठेवणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या एका दिवसाच्या वेतनात कपात करण्याचे आदेशही जारी करण्यात आले आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशनानुसार राज्यातील ग्रामपंचायत व नगर परिषद हद्दीतील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कमी करण्यासाठी आता प्रभावी उपाययोजना राबवल्या जाणार आहेत। या अंतर्गत नगरपालिका हद्दीत पालिका यंत्रणा तर ग्रामीण भागात ग्रामपंचायतीची यंत्रणा भटके कुत्रे पकडून ते पशुसंवर्धन विभागाकडे सोपवणार आहेत। पशुसंवर्धन विभाग व कुत्र्यांचे खच्चीकरण करून त्यांना पुन्हा संबंधित यंत्रणेच्या ताब्यात देणार आहेत। जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सुमारे 50,000 कुत्रे पकडून त्यांना जंतनाशक आणि रेबीज विरोधी लस देण्यासोबतच त्यांचे खच्चीकरण करून पुन्हा मूळ जागी सोडण्यात येणार आहे। जिल्हा पोलीस दलातील 1 पोलीस निरीक्षक, 2 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 12 पोलीस उपनिरीक्षक अशा एकूण 15 पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत। शुक्रवारी रात्री उशिरा पोलीस शिक्षक मुमक्का सुदर्शन यांनी याबाबतचे आदेश जारी केले। बदली झालेल्या सर्व अधिकाऱ्यांनी कोणताही पदग्रहण अवधी न घेता तत्काळ नवीन नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या 2 तरुणांनी पहाटे पोलीस ठाण्याच्या आवारातच गोंधळ घालत एकमेकांशी झुंबाझुंबी व मारहाण केल्याची घटना घडली। या प्रकरणामुळे काही काळ पोलीस ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले। या प्रकरणी दोघांविरुद्ध सरकारतर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पोलीस अंमलदार रामनाथ हंडाळ यांनी फिर्याद दिली आहे। गणेश संजय भंडारी व मयूर चंद्रकांत कांडेकर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। शहरातील तपवन रस्ता सूर्यनगर परिसरात घरातून अवैधरित्या मावा तयार करून त्यांची विक्री करणाऱ्या 2 ठिकाणांवर स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी पहाटे कारवाई केली। या कारवाईत सुमारे 99,700 रुपयांचा संबंधित तंबाखू तयार मावा, बारीक सुपारी मावा तयार करण्यासाठी वापरली जाणारी इलेक्ट्रॉनिक व लोखंडी मशीन तसेच प्लास्टिकच्या पुड्यांसह विविध साहित्य जप्त करण्यात आले। या प्रकरणी दोघांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहराची खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।